सार्वजनिक बांधकाम विभागाची अनागोंदी आणि कागदोपत्री कशी बिलं लाटली जातात हे एबीपी माझाने दाखवल्यानंतर पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाची आणखी काही प्रकरणं समोर येताना पाहायला मिळतात। आता आपण आहोत चर्चगेटमध्ये आणि चर्चगेटच्या यशोधन इमारतीमध्ये या ठिकाणी सर्व आयएस अधिकारी राहतात आणि याच आयएस अधिकाऱ्यांच्या यशोधन इमारतीमध्ये पाहतो आपण हे वॉल कंपाऊंड आहे आणि वॉल कंपाऊंडवरती सुद्धा लाखो रुपयांची उधळण जी आहे ती होताना पाहायला मिळते। याच वॉल कंपाऊंडवरती जे आहे ते या भिंतीला पाहतो आपण संपूर्णपणे ग्रेनाइट बसवलेलं आहे। जवळपास 35 लाखाचं ग्रेनाइट कंपाऊंड जे आहे ते करण्यात आलेलं आहे। या परिसरामध्ये आपल्याला कुठेही ग्रेनाइटचं कंपाऊंड दिसणार नाही। अगदी या इमारतीच्या समोर सीसीआय क्लब सुद्धा आहे, त्या क्लबचं सुद्धा लाखो करोड रुपयाचे उलाढाल होते, मात्र तिथं सुद्धा तुम्हाला कुठेही ग्रेनाइट कंपाऊंड पाहायला मिळणार नाही। मात्र या यशोधन आयएस अधिकाऱ्यांच्या इमारतीच्या कंपाऊंडवाला जे आहे ते ग्रेनाइट लावलेलं आहे, जे स्क्वेअर फीटवरती मिळतं आणि अतिशय महागडं ग्रेनाइट जे आहे ते लावलेलं आहे। 35 लाख रुपये खर्च केल्यानंतर आता या महिन्यामध्ये पुन्हा एकदा टेंडर काढलेलं आहे आणि या टेंडरमध्ये पाहतोय आपण परत एकदा आपल्याला हे टेंडर पाहायला मिळते। जर हे टेंडर पाहिलं आपण तर यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल हे निविदा क्रमांक 3 आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे यशोधन इमारतीच्या पूर्व बाजू जे आहे ते ग्रेनाइटचं ऑल कंपाऊंड बांधण्यासाठी जे आहे ते पुन्हा एकदा टेंडर काढलेलं आहे आणि 23 लाख रुपये 97 हजाराचं हे टेंडर आहे। जर आपण पाहिलं कुठल्याही प्रकारची तोडफोड झालेली नाही, कुठल्याही प्रकारचं ग्रेनाइट तुटलेलं नाहीये, चारही बाजूला इमारतीला चांगल्या स्वरूपाचं ग्रेनाइटचं हे कंपाऊंड आहे। मात्र पुन्हा एकदा जे आहे ते 24 लाखाचं जे आहे ते ग्रेनाइट बसवण्याचं टेंडर काढलेलं आहे। एवढंच नाही तर यशोधन इमारतीचं रंगकाम करण्यासाठी 19 लाख, आतलं डागडुजी करण्यासाठी 17 लाख असे करोडो रुपयांचं जे आहे ती उलाढाल होताना पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा ग्रेनाइटसाठी जे आहे ते 24 लाखाचं टेंडर काढलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कागदोपत्री सगळं काढणार का, कारण ही भिंत कुठल्या प्रकारची जी आहे ती डॅमेज झालेली नाही, कुठल्या प्रकारची जी आहे ती रिपेअरिंग किंवा मोडकळ झालेली नाही। असं असताना वॉल कंपाऊंडवरती पुन्हा एकदा ग्रेनाइट लावण्याची गरज काय आणि पुन्हा एकदा 24 ते 25 लाख रुपये जे आहे ते उधळपट्टी होताना पाहायला मिळते। त्यामुळे आता टेंडर काढल्यानंतर पुन्हा एकदा हे ग्रेनाइट बदलणार की कागदोपत्री बिल काढलं जाणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन रुपेश शलारसह राजेश सोने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।